जसं मी मगाशी म्हटलं की फार आधीपासून तुम्ही कामाला सुरुवात केली, तर तेही नक्की मला जाणून घ्यायला लागेल की व्हॉट हॅज ट्रिगर्ड यू की आत्ता आपण अभिनय या क्षेत्राकडे वळलं पाहिजे. कारण मुळात तुम्ही कलाकार म्हणजे जे स्कूल ऑफ आर्टचे स्टुडंट होतात, पेंटिंग हा तुमचा विषय होता. तर मग पेंटिंगपासून टी व्ही स्क्रीनवरची कला ह्याकडे आपण कसे वळलात? सो मला खरं पेंटरच व्हायचं होतं, म्हणून मी जे फाईन आर्ट्सची अगदी ॲडमिशन घेऊन आणि फार त्याच्यासाठी तयारी वगैरे करून मी घेतली होती. मला असं वाटतं शेवटच्या वर्षापर्यंत मी जे पासआउट केलं त्याच्यानंतरसुद्धा माझं असं होतं की मी पेंटिंग, म्हणजे माझं त्यावेळेला तर असं होतं की पॅरिसमध्ये जाऊन तिथे सेटल व्हावं, तिथे आपलं एक स्टुडिओ उघडावं, आणि कारण ते पेंटिंगचं एक मोठं हब होतं. आणि सगळ्या कला पॅरिसमध्ये त्यावेळेला खूप अशा इव्हॉल्व्ह व्हायच्या. सगळे जे पेंटिंगमधले मोठे मोमेंट्स आहेत तिथून इव्हॉल्व्ह झालेले आहेत. सो ऑब्व्हियसली ते दॅट वॉज द हे. आणि पण नंतर माझी सत्यदेव दुबेंशी ओळख झाली, आणि चेतन दातार जो माझा मित्र होता, जो आम्ही लवकर गमावला, अत्यंत टॅलेंटेड आणि अत्यंत काय म्हणतो डेडिकेटेड असा रायटर आणि माझा मित्र होता. त्याच्या थ्रू मी दुबेंकडे गेलो होतो, आणि दुबेंकडे गेल्यानंतर मला ती पर्सनॅलिटी एवढी अशी अट्रॅक्ट झाली की मी म्हटलं अरे नाही, ह्याच्याबरोबर एक 3 वर्ष तरी थिएटर करून बघूया काय. सो मी ना खूप एक्सप्लोरर होतो. साधारण काय वय होतं? दॅट वॉज कॉलेज पासआउट झालो होतो मी ऑलमोस्ट काय म्हणजे 24-25. म्हणजे मी ऑब्व्हियसली ॲडव्हर्टायझिंगमध्ये काही काम त्यावेळेला करत होतो सतत, आणि ते करता करता मग मी दुबेंना थिएटरमध्ये जॉईन झालो. आणि म्हणजे त्या काळामध्ये मी त्या थिएटरमध्ये कसा ओढला गेलो, आणि माझं सगळं हे कसं, कारण त्या माणसाचं मॅग्नेटिझमच असं होतं किंवा त्यांचं ते डायनामिझमच असं होतं की पीपल गेट अट्रॅक्ट. आणि मी म्हणजे मला मजा आली थिएटर करता करता. आणि मग तेव्हा मी वर्ल्ड सिनेमा पाहिला. थिएटर बघण्यासाठी आमची ती दुबेंची नाटकं बघण्यासाठी श्याम बेनेगल, गोविंद नेहलानी यायचे. तर त्यामुळे माझी पहिली फिल्म ही हिंदी श्याम बेनेगलांबरोबर झाली. मग दुसरी 1994 मध्ये मम्मू. मम्मू.